काय सांगाल, इतके दिवस जे तुमचं कष्ट होतं हे पुतळा सांगलीमध्ये उभा राहावा, आज त्याचा अनावरण सोहळा पार पडला मुख्यमंत्र्यांच्या, काय भावना आहेत? खरं तर पहिल्यांदा मी भारतीय जनता पार्टीचा आभार मानतो. मी माझ्या पक्षप्रवेशाच्या वेळी मी माननीय चंद्रकांतदादा पाटील या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमचे नेते आणि ह्या विधानसभा क्षेत्राचे आमदार माननीय श्रीदादा गाडगीळ, जत विधानसभा क्षेत्राचे आमदार आणि धनगर समाजाचं एक नेतृत्व आमचे शेठ गोपीचंद पडळकर यांच्या सगळ्यांच्या समोर एक मी माझी इच्छा व्यक्त केली होती की मला 2 महिन्याच्या आत हा पुतळा बसवायचा आहे आणि सर्वच धनगर समाजाच्या बंधू भगिनींची इच्छा आहे की 2 महिन्यात हा पुतळा या ठिकाणी बसला पाहिजे. आणि या पुतळ्याच्या उद्घाटन प्रसंगी CM साहेब आपल्या या महाराष्ट्र राज्याचे CM मुख्यमंत्री माननीय देवेंद्र भाऊंच्या हस्ते त्या पुतळ्याचं अनावरण व्हावं ही माझी आणि आमच्या धनगर समाजाची इच्छा आहे, अशी मी इच्छा व्यक्त केली होती. आणि माझी इच्छा माझ्यासारख्या एका हमाल आणि कष्टकऱ्या बांधवाची इच्छा, एका हमालाच्या पोरग्याची इच्छा या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेत्यांनी आणि CM साहेबांनी पूर्ण केली. त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टी आणि CM साहेबांचा आभार मानतो. किती दिवसापासून हा पुतळा इथं व्हावा असे तुमचे प्रयत्न होते? मी 2019ला महापालिका सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेत गेलो. महापालिकेत गेल्यापासून ह्या चौकाला फक्त अहिल्यादेव होळकर नाव होतं. नाव अहिल्यादेव होळकर असणं मला वाटलं तेवढ्यापुरतं आपण न राहता या चौकात एक पुतळा, अश्वारूढ पुतळा बसवावा. अखंड महाराष्ट्रात नव्हे तर अखंड भारतात चौकात अश्वारूढ पुतळा कुठंच नाही अहिल्यादेवींचा. आणि असा अहिल्यादेवी ह्या शूरवीर होत्या आणि शूरवीरतेचं प्रतीक म्हणलं तर घोडा आणि तलवार पाहिजे होती. त्यामुळे मी अश्वारूढ पुतळा घ्यायचं मनात इच्छा केली आणि ती इच्छा माझ्या या ठिकाणी मी पूर्ण केली.